नमस्कार मित्रांनो, 365 डे चॅलेंजचा आजचा आपला 11वा दिवस होता. तर मित्रांनो, आपण नेहमी असं असं म्हणतो की "थेंबे थेंबे तळे साचे" अशी एक म्हण आहे, ज्याचा अर्थ असा होतो की रोज थोडी थोडी प्रगती जरी केली तरीही त्याचे खूप मोठे परिणाम होतात. तर आपलं सध्याचं जे शेड्यूल चालू आहे, त्यानुसार मित्रांनो सध्या सकाळी सकाळी रोज आपण 1 तास वर्कआउटला देत आहोत. त्याचे जे काही परिणाम म्हणजे चांगले परिणाम होतील ते आपल्याला थोड्या थोड्या दिवसांनी दिसतीलच. तसंच आपण आपलं जे काही डाएट आहे, हेल्थी डाएट घेत आहोत, त्याचाही आपल्या शरीरावरती इफेक्ट होत आहे. अं, तर आपल्याला काही पण असं कधी-कधी आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट आपल्याला आजच पाहिजे. पण मित्रांनो, काय असतं की कोणतीही गोष्ट आपल्याला लगेचच्या लगेच भेटत नाही. तर त्यासाठी आपल्याला थोडे प्रयत्न करावे लागतात, वेळ लागतो, पण त्या गोष्टी आपल्याला भेटतात. जसं की झाकीर भाई म्हणतो की "अगर आपको आज कोई शर्ट खरीदनी है तो साला वो आपको आज मिलेगी ही नहीं, पर एक दिन ऐसा आएगा जिस दिन वो आप शर्ट खरीदना चाहोगे, उस वक्त आपकी औकात ये होगी कि आप शर्ट नहीं, कोई कोट खरीद सकते हो." तर मित्रांनो, आजचं जे शेड्यूल होतं, सकाळी लवकर उठलो, ग्राउंडवरती गेलो. ग्राउंडवरती गेल्यानंतर बघा वर्कआउट केला. वर्कआउट झाल्यावर घरी रूमवर आलो. रूमवर येऊन मग मित्रांनो नाश्ता वगैरे केला. त्यानंतर आज आपल्याला जॉबवरती जायचं होतं. जॉबवर गेलो. आज आपला ट्रेनिंगचा म्हणजे लास्टचा दिवस होता. आता उद्यापासून आपल्याला ॲज अ वर्क करावं लागणार आहे. तर कोणत्याही म्हणजे लर्निंग जी प्रोसेस असते ना, ती एन्जॉयबल असते. जसं आपण कॉलेजमध्ये असतो, आपल्याला वाटतं यार काय मजा आहे लाईफमध्ये. म्हणजे मस्त कॉलेजला जाणं, स्टडी करणं, येणं, एक्झाम देणं, बस संपली लाईफ. पण जसं-जसं आपण ते कॉलेजचे दिवस संपतात आणि नंतर आपण आपल्या जे रुटीनला येतो, त्यानंतर आपण जॉब जॉइन करतो. तर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला नंतरनं लाईफची रिअल जी काही मजा आहे, ती कळायला सुरुवात होते. तर मित्रांनो, तुम्ही आता कॉलेजला असाल तर चांगला अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला इन फ्युचरमध्ये त्याचा चांगला फायदा होईल. तर हा आपला आजचा डाईट होता. तर ऑल ओव्हर आजचा जो दिवस होता, तो गुड होता, चांगला होता. भरपूर काही गोष्टी आजच्या दिवशी शिकायला भेटल्या आपल्याला. तर बघूया उद्याचा नवीन दिवस, नवीन प्रगती.